सांगली बीडमधील भाजीपाला फेकण्याच्या घटनेवरून आमदार सदाभाऊ खोत यांचा सरकारवर घणाघात। बीडमध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला कचऱ्यात फेकल्याच्या घटनेवरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही 2 वेळचं अन्न खाता आणि त्यांचाच भाजीपाला कचऱ्यात फेकता, अशांना नोकरीतून काढून भागणार नाही, जेलमध्ये टाका। शेतकऱ्याला संपवायचं आहे का सरकारला? आमदार सदाभाऊ खोतांनी सरकारवर हल्लाबोल करत घरचा आहेर दिलाय, तर शेतकऱ्याला देशातून हाकलवायचंय का, हाही सदाभाऊंनी सवाल केलेला आहे। ते सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बोलत होते। बीड शहरामध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला माऊली विकत बसलेली होती, तो भाजीपाला उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकला। ज्यांनी फेकला त्यांना मला सवाल विचारायचा आहे, सायंकाळी काही तुम्ही शेण आणि जनावराचा गोमूत्र कालवून खाणार आहे का? अन्नदात्याशी जे लोक अशा पद्धतीने वागलेले आहेत त्यांना नुसतं नोकरीतून काढून भागणार नाही, तर अशांना खऱ्या अर्थानं जेलमध्ये टाकायला पाहिजे। अरे, शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही 2 टाइमचं खाता आणि चालायला बोलायला लागता, याचं कुठेतरी भान असणं गरजेचं आहे। आज शेतकरी खऱ्या अर्थानं चारी बाजूनं कुंडीमध्ये सापडलेला आहे। यावर्षी पाऊस पडेल का नाही याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला त्याचा शेतीचा जोडधंदा तो सुद्धा आता अडचणीत आलेला आहे। त्यानं घरामध्ये पाळलेली गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, तो बाजारला विकायला घेऊन जाऊ शकत नाही। त्याच्या गाड्या जप्त होतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि गोशाळेमध्ये ती जनावरं फुकटात सोडली जातात। खऱ्या अर्थानं जनावरांचे बाजार सुद्धा आठवड्याचे आता बंद पडलेले आहेत। एक तर शेतकऱ्याला या देशातनं आपल्याला हकलायचं आहे का, त्याला संपवायचं आहे का, याचं धोरण कुठंतरी आता सरकारनं सुद्धा तयार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ईश्वरपूर।